नमस्कार, मी मोहन सारस्वत. कांग परिसर यूट्यूब चॅनलसाठी आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या जामनेर येथील भक्ती पार्कच्या कट्ट्यावर एकत्र आलो आहोत. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना काय वाटते, त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर युद्धाचा काय परिणाम झाला आहे, काय होत आहे, हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार. प्रॉब्लेम असा आहे की गॅसची अंडी मिळत नाही आहे आणि पेट्रोल वगैरे व्यवस्थित मिळत आहे. मी आज पेट्रोल भरून आलो, दुसरं काही सांगता येणार नाही. मी चंद्रकांत पांढरे. या युद्धाबाबत आज जी परिस्थिती आहे ती थोडी अफवेमुळे सुद्धा आहे. गॅस वगैरे या ज्या गोष्टी आहे, जे मागच्या महिन्यामध्ये बुकिंग होतं त्याच्यापेक्षा जास्तच अवांतरचं बुकिंग झालेलं आहे. त्यामुळे हेही लवकरच सॉर्ट आउट होईल, परंतु भविष्यामध्ये आपल्याला सौर ऊर्जेशिवाय पर्याय राहणार नाही. मी PG जैन. माझं म्हणणं असं आहे की गॅस सिलेंडरचा जो सध्या तो बर्निंग प्रॉब्लेम आहे, तर गॅस सिलेंडर म्हणजे बुक केल्यानंतर भलेही 4-8 दिवसानंतर 8 दिवसानंतर का होईना, परंतु घरपोच ते दिले जावं आणि रांगेत उभं राहायची कोणाला वेळ येऊ नये, असं माझं म्हणणं आहे. नमस्कार, मी सेवानिवृत्त शिक्षक. आज गॅस सिलेंडर तर मिळतच नाही वेळेवर, रांगेत उभे राहून परत जावं लागतं. दुसरी गोष्ट, महागाई, इतर महागाई, किराणा माल यापासून जास्त वाढ झालेली आहे. भाज्या वगैरे स्थिर आहे, परंतु किराणा मालामध्ये आणि हे गॅस याची फार याने हॅरसमेंट होते सर्व जनतेची. त्यामुळे लोक फार हैराण झालेले आहे महागाईमुळे. युद्धाची झड महागाईवर युद्धाची झड महागाईवर बसलेली आहे, झालेली आहे, वाढ झालेली महागाईमध्ये. मी निवृत्त शिक्षक पंढरीनाथ उत्तम शिंदे. मी आजच एजन्सीमध्ये गेलो होतो. मी बिल पावती पण फाडलेली आहे. मला स्वतः अभिषेक पाटलांनी बोललं की तुमच्या घरी गॅस येईल, पण संध्याकाळपर्यंत आलेला नाही. हॅलो, नमस्कार. अरे, महागाई एवढी वाढून गेली आहे की भलतीच महागाई झालेली आहे. हो, गॅस हंडी मिळत नाही, परत डिझेल पेट्रोल महाग होत चाललं, तर सर्व प्रॉब्लेम येऊन राहिले आता याच्यामुळे. तर तुम्ही याच्यावर काहीतरी तोडगं काढा पटकन. सर्वसामान्यांच्या जीवनावर युद्धाचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही सेवानिवृत्तांकडे आलो आहोत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की गॅस हंडी घरपोच येत नसल्याने सेवानिवृत्तांनी रांगेत उभे राहावे का, हा प्रश्न मोठा आहे. यावर पुरवठा विभागाने, तहसील विभागाने आणि गॅस एजन्सी चालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे. सर्वसामान्य वेठीस धरून कसं चालेल? तुमचा काही अनुभव सांगा. अनुभव आजकाल जे गॅसच्या बाबतीत जी समस्या निर्माण झालेली आहे तिची सोडवणूक सरकारने युद्धपातळीवर करावी अशी आमची अपेक्षा आहे. काय तुमच्या भावना जर या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचल्या तर आपला फायदा होऊ शकतो. खरं आहे.